स्त्रियांमध्ये मात्र एक कॉमन पर्सनॅलिटी जाणवते आणि ती म्हणजे ना सतत आपल्या भावनांना इग्नोर करायचं किंवा आपल्या प्रायोरिटीजना, प्राधान्याला, आपल्या शरीराला, आपल्या आपल्या मागण्यांना जरा कमी लेखायचं आणि कामांना प्राधान्य द्यायचं. अशा काही स्त्रियांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण जास्त जाणवतं. नक्की जाणवतं. कारण ज्यांना स्वतःला व्यक्त करण्याची आयदर सवय नाहीये किंवा मुभा नाहीये, अशा व्यक्ती आपल्या मनातलं कुणाला सांगू शकत नाही. आणि जे आपण आता म्हटलं की वेगवेगळे रोल स्त्री पाडत असते. आई म्हणून असेल, सासू म्हणून असेल, पत्नी म्हणून असेल किंवा अर्थार्जनाचा असेल, हे सगळे रोल आपण पार पाडतोय. पण ह्याच्यात मला काय हवंय हे अनफॉर्च्युनेटली कधी विचारलं जात नाही आणि ते सांगता येईल इतका कॉन्फिडन्स असतोच असं नाही. त्यामुळे वर बघताना समबडी कॅन बी अ सुपर वुमन, बरोबर. पण मनातून मला यातलं खरं म्हणजे काहीच नकोय असंही होऊ शकतं आणि ती जी घुसमट होते त्याच्यातून डिप्रेशनचं प्रमाण वाढू शकतं. अजून 2 प्रकार आहेत स्त्रियांमध्ये, खूप रडणाऱ्या स्त्रिया आणि कधीच न रडणाऱ्या स्त्रिया. तर रडण्याचा भावना दाबून ठेवणे आणि डिप्रेशनचा काय संबंध?